आमच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे. आज आपण भोपळ्याच्या पानांची भाजी कशी करायची ते बघूया. कारण मी आज गावाला आलेली आहे, त्यामुळं मला गावाला माझ्या घराशेजारी भोपळ्याचा वेल आहे, तुम्हाला मी मागं दाखवला होता. तर तो आता आपण त्या वेलाला कोवळी पानं आलेली आहे, त्या कोवळ्या पानांची भाजी कशी करायची ते आज मी तुम्हाला दाखवते. चला तर मग आपण आधी पानं तोडून आणूया. चला तर मग आता मी भोपळीची पानं तोडते. कोवळी पानं तोडून शोधून तोडायला लागतात, कारण भोपळा लागलेला असतो, कुठं फूल लागलेलं असतं, म्हणून ती कोवळी पाने मी तोडून टोपलीमध्ये टाकते. बघा, आता माझी पानं तोडून झाली की मग आपल्याला ती घेऊन जायची. हे बघा अशी कोवळी तोडायला लागतात. हे बघा अशी टोपली भरून झाली, आता मी ती घेऊन जाते. आता ही पानं साफ कशी करायची मी तुम्हाला सांगते. पानाच्या वरची देठ आहे ना, तिथून असं खाली ओढलं ना की सगळी असं केस त्याची निघून येतात. अशा प्रकारे आपल्याला सगळी पानं साफ करून घ्यायची आहेत. ही बघा, तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवते. हे बघा असं असं सगळं निघून येतं. अशी साफ करून घ्यायची आहेत आपल्याला सगळी पानं. आता ही भाजी आपल्याला काय करायचं आहे, स्वच्छ नळाखाली धुवून घ्यायची आहे. कारण धूळ माती सगळं काही असेल ना तर ते सगळं निघून जाईल, आणि मग ती भाजी आपण स्वच्छ धुतल्यावर निथळत ठेवायची. भाजी निथळेपर्यंत आपण काय करायचं आहे, 2 भाकरी करून घ्यायच्या आहेत, आणि मग आपल्याला भाजी करायची आहे. मग भाजी धुवून झालेली आहे. आता ही मी काय करते, निथळत ठेवून देते. भाजी छान निथळली ना की मी स्वच्छ चिरून घेतलेली आहे. आता इथं चूल पेटलेली आहे. चुलीवर आता आपल्याला ही भाजी करून घ्यायची आहे. मी पहिलं काय करते, त्याच्यामध्ये तेल टाकलं, 2 पळी तेल टाकलं. आता त्यासाठी काय लागणार आहे साहित्य ते तुम्हाला मी दाखवते. लसूण, दाण्याचा कूट, जिरं, मिरच्या, आणि हा थोडासा भात आहे. म्हणजे कणी टाकतात, पण मी थोडासा भात घेतलेला आहे, आणि मीठ. हे एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये कांदा टाकायचा नसतो. आता लसूण, मिरच्या आणि जिरं मी चांगलं कुटून घेते. असं अर्धवट आपण टेचून घ्यायचं, म्हणजे भाजी छान होते. असं छान टेचून घ्यायचं. तोपर्यंत तेल पण चांगलं तापतंय. तेल तापलं की तेलात हे सगळं टाकून द्यायचं आपल्याला. असं टेचून घेतलेलं ना की त्याची चव खूप चांगली लागते. आता अशी भोपळ्याची भाजी ना खरं तर पारंपरिक रेसिपी आहे, आणि ही दुर्मिळ पण आहे. सगळीकडेच मिळते असं नाही आहे आपल्याला. ही गावाला आलं तर असं आपल्याला खायला मिळते. आता आपण तेलामध्ये हे कुटलेलं सगळं घालून घेऊया. टेचून घेतलेलं लसूण, जिरं आणि मिरची चांगलं परतून घेऊया छानपैकी. आणि आता आपण ती धुवून आणि चिरून ठेवलेली भाजी त्याच्यामध्ये टाकूया. भाजी आता थोडी टाकत न्यायची आपल्याला, कारण एकदम टाकली तर खाली सांडेल, म्हणून थोडी टाकत परतत जाईल तसं थोडं टाकायचे आपल्याला. दिसते जास्ती, पण मग शिजून नंतर काय होते, ती कमी होते. म्हणून पालेभाजीत ना मीठ पण कधी लवकर अगोदर टाकायचं नाही, कारण पालेभाजी दिसली जास्त ना तरी ती काय होते, नंतर शिजून कमी होते. म्हणून आता हे आपल्याला अशी नुसती परतून घ्यायची आहे छानपैकी, आणि मग नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आता ही जरा परतली की मग त्याच्यात मीठ टाकायचं आपल्याला. ही बघा, ही आता छान परतून झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये काय टाकतो आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून पुन्हा एकदा आपण हलवून घेते. मी मीठ टाकून हलवून घेते. भाजी खायला एवढी सुंदर लागते नाही, तुम्ही खरंच तुम्हाला कधी गावाला गेलात आणि खायला मिळालं भोपळ्याच्या पानाची भाजी तर नक्की तुम्ही खावं. मला मीठ थोडं कमी वाटते, म्हणून मी थोडंसं परत टाकते आणि पुन्हा हलवून घेते.
आता मी त्यात ते तुम्हाला म्हटलं ना भात किंवा कणी टाकतात, तर मी थोडासा ठेवला होता भात. तर आता भात टाकून आपण छान परतून 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 घ्यायचे तो, म्हणजे तो भात त्यात चांगला हे झाला पाहिजे, असं परतून घ्यायचे. चुलीवर अशी जाळावर परतलेली भाजी खायची मजा खरंच खूप सुंदर लागते. अशी परतलेली भाजी खायची भाकरीबरोबर, काही नको. आता आपलं परतून झाले. आता आपल्याला ह्याच्यामध्ये अजून शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. आता हे छान परतून झाले. आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकूया जरासा. शेंगदाण्याचं कूट टाकून एकदा छान परतून झाली की मग आपली भाजी खाण्यासाठी तयार. ही बघा, एकदम परफेक्ट आपली भाजी आता तयार झालेली आहे खाण्यासाठी. भाकरी, भाजी, कांदा लगेच खायला तुम्ही बसू शकता. हे बघा, आपली भाजी आता तयार झालेली आहे. आता आपण ही कशात तरी काढून घेऊया. थोडं जरा तेल कमी वाटते मला, म्हणून जरासं सोडते आणि पुन्हा एकदा परतून घेते आणि मग आपण आता काय करूया, भाजी काढून घेऊया. आता आपण ही भाजी काढून घेतलेली आहे. कशी मस्त दिसते बघा भाजी. माझी भाजी करायची पद्धत तुम्हाला आवडली का सांगा. ही बघा, आता आपण आता ताटामध्ये काढली भाकरी, भाजी, कांदा आणि मिरची. या जेवायला. तुम्हाला जर माझी भाजी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.